मला वाटतं चालू झालं. करू शकतो चालू आपण, डॉक्टर दीक्षित? हो चालेल. सो नमस्कार सगळ्यांना, श्रीराम समर्थ. अध्यात्मवारी ग्रुप जर्मनी आणि स्वरूप योग प्रतिष्ठान पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने गीता आणि ज्ञानेश्वरी यातील कर्मयोग या मालिकेतील पुढील भाग आज आपण आयोजित करतो आहोत. परमपूज्य स्वामी माधवानंद यांचे उत्तराधिकारी उच्च विद्या विभूषित डॉक्टर अतुल दीक्षित हे आपल्या निरूपण सेवेतून आपल्याशी संवाद साधतात. मागील भागातील प्रवचनामध्ये आपण हे बघितलंच आहे की हेच ते गूढ आणि क्लिष्ट तत्वज्ञान डॉक्टर दीक्षित हे अत्यंत सोप्या, सरळ, रसाळ आणि तेवढ्याच प्रभावीपणे उलगडून सांगतात. तर या भागामध्ये सुद्धा आपण सर्व मिळून डॉक्टर दीक्षित यांचे स्वागत करूया आणि तुम्हा सर्वांचे सुद्धा मनपूर्वक स्वागत. भगवद्गीतेमध्ये भगवान श्रीकृष्ण म्हणतात, श्रद्धावान लभते ज्ञानम. हे श्रद्धा, जिज्ञासा आणि सातत्य यांची सांगड घातली की ज्ञानाचं बीज हे जीवनात हळूहळू फुलू लागतं. तो आजचा हा संवाद केवळ ऐकण्यासाठी नसून तो आपल्या विचारांना, आचरणाला आणि कर्मयोगाला अधिक प्रकाशमान करण्यासाठी आहे. ज्ञान हा एक दिवा आहे, पण त्याचा प्रकाश जर अनुभवायचा असेल तर तो दिवा आपल्या अंतःकरणात त्याची ज्योत ही नेहमी प्रकाशित करावी लागते. तर मग आज सर्व मिळून आपलं मन शांत करूया आणि या ज्ञानरूपी गंगेतील पवित्र स्नानासाठी सज्ज होऊया. याची पुढची सगळी सूत्र मी डॉक्टर दीक्षित यांच्याकडे सुपूर्द करतो. धन्यवाद डॉक्टर दीक्षित. धन्यवाद महेश दादा. अखंड मंडलाकारं व्याप्तं येन चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्री गुरवे नमः. ओम. क्लैब्यं मास्मगमः पार्थ नैतत्त्वयुपपद्यते क्षुद्रं हृदय दौर्बल्यं त्यक्त्वोत्तिष्ठ परंतप. क्लिब म्हणजे नपुंसक अवस्था, म्हणजे नामर्दपणा. नामर्दपणाला बळी पडू नकोस. तुझं जे क्षुद्र हृदय दौर्बल्य आहे ते टाकून दे, उठ आणि लढायला तयार हो, असं भगवान श्रीकृष्ण या अध्यायाच्या सुरुवातीला, दुसऱ्या अध्यायाच्या, अर्जुनाला ज्यावेळेला तो युद्धनिवृत्ती घेतो आणि मला नाही करायचं, स्वजनांना कसं मारू असं म्हटल्यानंतर अर्जुनाला चांगलंच फटकारतात भगवान श्रीकृष्ण हे सांगून की उठ आणि युद्ध करायला तयार हो. पण युद्ध कसं कर हे पुढे म्हणतात की सुख दुःखे समे कृत्वा लाभा लाभौ जया जव ततो युद्धाय युज्यस्व नैवम पापम अवाप्स्यसी. म्हणजे पुढे आपण ते बघूच डिटेलमध्ये, पण सुख दुःख, लाभ हानी, जय पराजय हे समान करून मग युद्धाला तयार हो, असं ते म्हणतात. तर आता सर्वप्रथम आपल्याला असा प्रश्न पडतो की युद्ध होणारे, कितीतरी बळी जाणार आहेत, मग तरी पाप लागणार नाही, हे काय बरोबर भानगड आहे? कसं काय आपण ह्याला मेळ कसा बसवायचा? सर्वप्रथम आपण हे बघितलं पाहिजे की गीता शाश्वत तत्व जी आहेत त्याचं प्रतिपादन करते. इथे आपल्याला असं वाटेल की युद्ध कर्माबद्दल सांगितलं जाते, पण हे अर्जुनाच्या समोर युद्ध कर्म हे त्याचं विहित कर्म, म्हणजे सहज वाट्याला आलेलं जे स्वधर्म कर्म होतं ते होतं आणि ते तो टाळू पाहत होता. इन जनरल गीतेला प्रत्येकाला जे स्वधर्म कर्म प्रत्येकाच्या वाट्याला जे येतं ते करण्याच्या संदर्भात सांगायचं आहे की ते टाळू नकोस म्हणून. अर्जुनाच्या बाबतीत ते युद्ध कर्म होतं. तर त्यामुळे म्हणजे आपल्याला गीता हा युद्धग्रंथ थोडीच आहे. गुरुदेव रानड्यांनी असं म्हटलेलं आहे की भगवद्गीता ॲज अ फिलॉसॉफी ऑफ गॉड रिअलायझेशन, म्हणजे साक्षात्कार योग हा गीतेमध्ये सांगितलेला आहे. पण इथे जे स्वधर्म कर्म होतं अर्जुनाचं ते युद्धाचं असल्यामुळे युद्धाला तयार व्हायला ते सांगत होते. आता हे युद्ध जे उभं येऊन ठाकलं होतं अर्जुनाकडे ते किती सहज होतं बरं? तर आपण हे ज्ञानेश्वर महाराजांच्या शब्दात बघायला पाहिजे. त्यांनी असं म्हटलं की अमृत किती अवघड आहे ना सगळ्यांना मिळणं, पण एखाद्याने जांभई देण्याच्यासाठी म्हणून तोंड उघडलं आणि वरून अमृत पडावं, हे जितकं सहज होईल तितकं युद्ध हे अर्जुनाला सहज त्या समोर उभं येऊन ठाकलं होतं अर्जुनाच्या. म्हणजे नातरी जांभया पसरे मुख तेथ अवचटे पडे पियुख. पियुख म्हणजे अमृत. तैसा संग्रामू हा देख
पातला असे, असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. म्हणजे तितक्या इझिली असं हा संग्राम उभा येऊन टाकलाय. पण मग जे बळी जाणार आहेत ते, आता हे युद्ध जे आहे ते कौरवांच्या आतताईपणामुळे सुरू झालं होतं. सज्जनांचं संरक्षण करणं हा स्वधर्म आहे हे भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगत होते. म्हणून तर ते युद्धाला तयार करत होते. सेल्फ डिफेन्स मध्ये आहे. त्यांनी स्वतः उकरून काढलेलं युद्ध नाहीये. कोणी जर का आपल्याला मारायला येत असेल, आपल्या लोकांना मारायला येत असेल आणि तो आतताई असेल, त्यांचं चुकलं असेल, अधर्माच्या बाजूने असेल, तर आपल्याला त्यांना प्रतिकार करायलाच हवा हे सांगायला म्हणून भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सज्ज करत आहेत. भगवान असं म्हणतात, जे सुख दुःखे समे कृत्वा लाभा लाभो जया जयो ततो युद्धाय युज्यस्व नैवम पापम अवाप्स्यसी, असं जे म्हटलेलं आहे की पापम अवाप्स्यसी नैवम म्हणजे तुला पाप लागणार नाही. कधी लागणार नाही? युद्ध करून सुद्धा कधी पाप लागणार नाही. तर ज्या वेळेला तू जय अजय म्हणजे पराजय, त्यातून होणारे लाभ हानी आणि त्याद्वारे मिळणार सुख किंवा दुःख यांना समान नजरेने बघशील किंवा समान करशील, ही भूमिका जी आहे ना ती फार महत्वाची आहे. गीतेमध्ये सांगितलेलं नाही तर मग कोणीतरी उगाचच म्हणेल की अरे असं कसं भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला युद्धाला तयार केलं. अरे कुठल्या एक तर परिस्थितीमध्ये हे युद्ध उद्भवलं आहे ते पहिले बघायला पाहिजे. दुसरी गोष्ट, युद्धाला तयार करण्याच्यासाठी म्हणून तुझी भूमिका कुठली असली पाहिजे हे अगदी निसंदिग्धपणे भगवान श्रीकृष्णांनी गीतेमध्ये मांडलेलं आहे. आपण थोडंफार हे मागच्या वेळेला बघितलं होतं, हा श्लोक जो आहे तो. आता सुख दुःखे समे कृत्वा लाभा लाभो जया जयो हे कोणाकडून बरं होऊ शकतं? जिच्यामध्ये कर्मयोग संपूर्णपणे मुरला आहे त्याच व्यक्तीच्या. आणि गीतेला जे त्या संबंधी सांगायचं आहे ते जाच आपण विस्तृतपणे बघण्याचा प्रयत्न करणार आहोत. आता कर्मयोग किंवा ध्यानयोग या शब्दांबद्दल लोकांना डेफिनेशन्सच्या बाबतीत कधी कधी असं कन्फ्युजन असतं. म्हणजे कर्मयोग म्हणजे कर्म करण्याचा योग, किंवा आमचे स्वामी म्हणायचे की ध्यानयोग आहे ना, तर एक लग्न झालेली बाई असते, ती आपल्या नवऱ्याबद्दल दुसऱ्या एका बाईला सांगत असते, आमचे हे म्हणजे ना ध्यान आहे. तर ती म्हणते की पण बघून लग्न केलं होतं ना तुम्ही, काय करणार योग, असं करून काय तर ध्यान योग नसतो होत. तसंच कर्मयोग म्हणजे कर्म करण्याचा योग. पण मग कर्म न करण्याचा योग असतो का? तर असं शक्यच नाही. गीतेतच सांगितलेलं आहे की नाही कश्चित क्षणमपि जातु तिष्ठत्य कर्मकृत, म्हणजे कोणीही कधीही क्षणभर देखील कर्म केल्या वाचून राहू शकत नाही. मग नुसतंच कर्म करण्याचा योग असं त्याचं डेफिनेशन असून कसं बरं चालेल? तर कर्म करायचं आणि त्याद्वारे जे फळ मिळतंय त्याचा योग म्हणजे कर्मयोग असं नसून, कर्मांच्या द्वारे कर्मांच्या माध्यमातून अंतःकरण ईश्वर प्राप्तीसाठी सुयोग्य बनवण्याच्या साठी म्हणून कर्मयोग आहे. म्हणजे ज्या योगाने ते घडतं तो म्हणजे कर्मयोग. आता उदंड कर्म करणारे त्यांना आपण कर्मवीर असं संबोधू शकतो. पण कर्मयोगी ते असतीलच असं नाही, कारण कर्मयोगी होणं हे तितकं इझी नाहीये. आपण त्याचे प्रिन्सिपल्स मागच्या वेळेला देखील बघितले होते, यावेळेला देखील आपण थोडेफार बघणारच आहोत. पण आपण जनरली बघतो ना, उदंड कर्म करणारे म्हणजे वर्कहॉलिक असा आपण शब्द वापरतो त्या ह्याच्यामध्ये, पण ते नॉट नेसेसरीली कर्मयोगी असतील. कर्मयोगी एखादी व्यक्ती असेल तिच्याकडून उदंड कार्य होऊ शकतं, पण अदर वे मे नॉट ऑलवेज बी ट्रू. आता एक प्रसंग मला आठवतो, म्हणजे रॉबर्ट इंगरसोल म्हणून एक अमेरिकन लॉयर होते. खूप छान माणूस, म्हणजे वक्ता म्हणून सुद्धा आणि उदात्त अशा स्वभावाचे ते होते. पण ते पूर्णपणे नास्तिक होते. तर त्यांची आणि विवेकानंदांची जी भेट झालेली आहे ना, तर तो प्रसंग फार सुंदर आहे. म्हणजे विवेकानंदांना असं त्यांनी म्हणजे ते असं त्यांच्या भाषणांमध्ये वगैरे असं प्रतिपादित करायचे की रिलिजन इज ऑफ नो यूज, व्हाय बॉदर अबाउट एनी अदर वर्ल्ड्स, दिस इज द वर्ल्ड दॅट वी हॅव, सो आय हॅव अन ऑरेंज, I would like to squeeze it as much as I can.
असं त्यांचं म्हणणं होतं. म्हणजे ह्याच जगतामध्ये जे काय आहे ते करता येण्यासारखं आहे. उगाच बाकीचे कुठले तरी परलोक वगैरे या सगळ्या काहीतरी कल्पना ज्या आहेत त्या भाबड्या कल्पना आहेत. त्यांना अजिबात बळी पडू नका म्हणून ते त्यांच्या भाषणांमध्ये सांगायचंय. तर स्वामी विवेकानंदांना ते ज्या वेळेला भेटले आणि रिलिजन वरती त्यांचं बोलणं झालं, तर त्यांनी हा त्यांचा मुद्दा मांडल्यानंतर विवेकानंदांनी फार अप्रतिम सांगितलेलं आहे. ते आपण त्यांच्याच शब्दामध्ये बघूया. विवेकानंद म्हणतात, आय अग्री विथ यू एंटायरली. I have some fruit and I too want to squeeze out the juice. Our difference lies in the choice of fruit. You want an orange and I prefer a mango. म्हणजे प्रत्येकाचं जे डेस्टिनेशन किंवा गोल उद्दिष्ट असेल ते वेगळं असू शकतं. त्यामुळे यू वॉन्ट अन ऑरेंज, आय प्रिफर अ मँगो. यू थिंक इट इज इनफ टू लिव्ह हिअर अँड ईट अँड ड्रिंक अँड हॅव अ लिटल सायंटिफिक नॉलेज, बट यू हॅव नो राईट टू से दॅट विल सूट ऑल टेस्ट. सगळ्यांच्या बाबतीत तेच तसंच व्हायला पाहिजे असं तुम्ही आग्रह नाही धरू शकत. सच अ कन्सेप्शन इज ऑफ नथिंग टू मी. इफ आय हॅड ओनली टू लर्न हाऊ एन ॲपल फॉल्स टू द ग्राउंड or how an electric current shakes my nerves, I would commit suicide. I want to understand the heart of things, the very kernel itself. पुढे म्हणतात, your study is the manifestation of life. Mine is the life itself. My philosophy says you must know that and drive out from your mind all thoughts of heaven and hell and all other superstitions, even though they exist in the same sense that this world exists. बघा कसं सांगितलेलं आहे की स्वर्ग नरक वगैरे सगळं काल्पनिक आहे हे मी देखील मानतो, आणि मी हे देखील मानतो की हे जग सुद्धा स्वप्नवत आहे, म्हणजे जगत मिथ्या असं जे म्हटलं जातं तसं, असं विवेकानंद म्हणतात. आय मस्ट नो द हार्ट ऑफ दिस लाईफ, द व्हेरी एसेन्स, व्हॉट इट इज, नॉट ओनली हाऊ इट वर्क्स अँड व्हॉट आर इट्स मॅनिफेस्टेशन्स. आय वॉन्ट द व्हाय ऑफ एव्हरीथिंग. आय लिव्ह द हाऊ टू चिल्ड्रन. असं त्यांनी सांगितलेलं. म्हणजे इंगरसोल यांचं जे म्हणणं होतं की ह्याच जगतामध्ये राहून जेवढं काही ते संत्र जे त्याचा ज्यूस आपण पिळू शकतो तेवढा करण्याचा प्रयत्न. तर त्याच्या पुढे विवेकानंदांनी त्यामध्ये सुद्धा सांगितलं की मला तुमच्यापेक्षा अधिक चांगली रीत माहितीये की ज्याच्याने वी कॅन स्क्वीज द ऑरेंज टिल द लास्ट ड्रॉप. आणि कसं बरं, तर त्याच्यात त्यांनी असं म्हणलंय की आय नो दॅट आय विल नेव्हर डाय, आय कॅनॉट डाय. म्हणजे आत्मा काही जात नाही. त्यामुळे आय डोंट हॅव एनिथिंग टू फिअर, आय डोंट हॅव एनीवन टू लूज. असं सगळं सांगत ते म्हणतात, त्यामुळे मी तुमच्यापेक्षा 10,000 पटीने ते स्क्वीज जास्त चांगल्या रीतीने करू शकतो. सांगायचा भाग हा आहे की नुसतं ऍपल स्क्वीज म्हणजे ऑरेंज स्क्वीज करायचे आणि त्यातून काढायचे म्हणजे कर्म उदंड करायचे असं नसून त्या कर्माचा उद्देश काय असला पाहिजे हे विवेकानंद आपल्याला सांगत आहेत की ईश्वर प्राप्ती हा त्याचा उद्देश असला पाहिजे. म्हणजे ईश्वर प्राप्ती याचा अर्थ काय की म्हणजे त्यांनी जे म्हटलंय की द व्हेरी एसेन्स ऑफ लाईफ, म्हणजे आय वॉन्ट टू नो द व्हाय ऑफ एव्हरीथिंग. मग का बरं हे सगळं आहे, ह्याचं एक्झिस्टन्स कशामुळे, हा जो प्रश्न ज्या वेळेला आपल्याला पडेल त्याद्वारे आपल्याला कळून चुकेल की अरे सगळंच जर का मी, ईश्वर हा कुठे आकाशात दुसरीकडे एका ठिकाणी विशिष्ट जागी बसलेला नसून आपल्या प्रत्येकाच्या आतमध्ये आत्मस्वरूपात तो ईश्वर आहेच आहे विराजमान. तर तो जाणायचा आहे, हे मुख्य उद्दिष्ट आहे. आणि ते जर का कर्मांच्या द्वारे आपण करू शकलो तर कर्म एवी तेवी करायचीच आहेत. कोणीही क्षणभर देखील नुसतं शांत बसायचं ते देखील शांत बसण्याचं कर्म झालं. काही करत नाही तरी श्वास घेतोच आहे, श्वास घेण्याचं कर्म झालं. मग जर का इट इज इनएव्हिटेबल, मग त्याद्वारे भगवंत प्राप्त करून घ्यायचं जर का हे साधन असेल कर्म, तर मग त्याद्वारे काय नाही आपण प्रयत्न करावे असं, कारण एवी तेवी करणारच आहोत आपण, असं त्यांनी सांगितलं. आणि पुढे देखील त्यांनी खूप सुंदर म्हटलंय एक, इट इज गुड अँड ग्रेट टू बी सायंटिफिक, गॉड ब्लेस देम इन देअर सर्च, बट व्हेन अ मॅन सेज दॅट इज ऑल, he is talking foolishly, not caring to know the raison d'être of life, never studying existence itself. I may argue that all your knowledge is nonsense without a basis. अधिष्ठान काय त्या ज्ञानाचं? मी आहे हे अधिष्ठान आहे ना. You are studying the manifestation of life, and when I ask you what life is, you say you do not know.
आणि मग पुढे ते म्हणतात की यू आर वेलकम टू युअर स्टडी बट लिव्ह मी टू माइंड. असं तुम्ही म्हणू नाही शकत एकच ब्लँकेट रूल सगळ्यांना फॉलो होईल की हा हे असं असं तुम्ही करायला पाहिजे, बाकी सगळं काही वेगळं आहे. प्रत्येकाचं जीवनाच्या बाबतीतले जे उद्देश आहेत, पण अंतिम गंतव्य किंवा अंतिम प्राप्तव्य जर का हे असेल तर मग ते का नाही करावं. आता इथे अर्जुन हेच सांगतो, भगवंत ज्या वेळेला अर्जुनाला सांगतात की आत्मज्ञान प्राप्ती करून घेणं हेच प्रत्येकाचं चरम उद्दिष्ट आहे, त्यावेळी अर्जुन म्हणतो मग मला युद्धाच्या घोर कर्मामध्ये का बरं तू ढकलतोयस, मला पण नाहीच करायचंय, मी पण ज्ञान प्राप्ती करून घेईन म्हणून. इथे स्वामी अखंडानंदांनी फार सुंदर एक उदाहरण दिलंय. ते असं म्हणतात की दीवार पर एक तस्वीर है, तस्वीर को देखना ये आंखों का काम है, पर पैरों से चल के ऐसी जगह पर पहुंचना जहां से आप वो तस्वीर देख पाओ, ते पायाचं चालणं म्हणजे कर्मयोग आहे. किती सुंदर सांगितलेलं आहे की अरे तुला अल्टिमेट तुझी गोष्ट हीच आहे की ते चित्र बघायचंय किंवा ती फ्रेम बघायची आहे, पण तुला तोपर्यंत चालावं तर लागेल. अशा एक मोठ्या हॉलमध्ये ती फ्रेम ठेवली, तुला दिसतीये इथून, पण ती काय आहे हे तुला जर का बघायचं झालं तर मग तुला त्या थोडस चालावं लागेल की नाही. ते म्हणजे कर्मयोग. म्हणजे तुला ईश्वर प्राप्ती हा उद्दिष्ट आहे, अर्जुन जसं म्हणतोय तसं, पण तो कर्म टाळू पाहतोय. कुठलं असं अननेसेसरी कर्म नाही, जे समोर उभं येऊन टाकलंय ते कर्म, युद्ध कर्म. सज्जनांची जबाबदारी अर्जुनावरती होती, ते सगळं टाळून तो म्हणत होता की मी नाही करणार, सज्जनांविरुद्ध मी लढणार नाही, जरी ते अधर्माच्या बाबतीत होते. त्यामुळे तसं तू करू नकोस, तुला ते चालावंच लागेल, म्हणजे मग तुला ते आत्मदर्शन होईल. आणि तसं जर का नाही केलं, कर्म केलं नाहीस, तर तुझा उदरनिर्वाह तरी कसा बरं होईल. म्हणजे आपल्याकडे म्हणतात ना, खायला काळ आणि भुईला भार. भुईला भार आपण ग्रॅव्हिटेशनल फोर्स वरती सोडू, पण खायला काळ जे म्हटलेले तर खाण्याचं कर्म तरी करावंच लागेल ना. मग स्वतः उदरनिर्वाह करून ते कर की, असं भगवानांना सांगायचं. त्यावर आपण असं म्हणतो की अरे उत्कृष्ट कर्म केलं की झालं, आहे काय त्यामध्ये अजून. उत्कृष्ट कर्म करणं हे तर आहेच आहे, पण त्याच्याने आपण एलिजिबल होत असतो कर्मयोगाच्यासाठी. दॅट इज अ प्री रेक्विजिट, नॉट एव्हरीथिंग. कर्मयोग जर का आपल्याला प्रत्यक्षात आचरणात आणायचं असेल तर मग अजून बरंच काही करावं लागेल. आपण त्याच्यावरती म्हणतो महाकर्म कठीण, परत कर्म हा शब्द आहेच त्याच्यामध्ये. आता आपण मागच्या वेळेला बघितलं की कर्तृत्वाचा मधू आणि कर्मफलाचा आस्वादू या दोहीचे नाव बंधू कर्माचा की. म्हणजे कर्तृत्वाचा मध, मी केलं, हा अहंकार, आणि कर्मफलाचा आस्वादू म्हणजे अरे मला अमुक अमुक हे फळ त्याचं मिळालंच पाहिजे, त्यासाठी मी कर्म करतोय, हे दोन्ही जे आहेत त्याच्याने कर्मबंध निर्माण होतील. म्हणजे ते तुला सारखं अडकवून टाकतील. म्हणजे कर्मबंध झाले की त्याच्यातून तुझं चित्त कधी मोकळंच राहणार नाही, आणि अजून जे उदात्त ध्येय आहे ईश्वर प्राप्तीचं, त्याप्रत ते तुला घेऊन जाणार नाही. म्हणून हे दोन्ही जे बंध आहेत, म्हणजे कर्तृत्वाचा मत आणि कर्मफलाचा आस्वादू, हे दोन तू धरू नकोस. म्हणजे हे दोन कर्मयोगाची प्रिन्सिपल्स पैकी मेन आहेत. मागे आपण बघितलं स्वामी माधवनाथांनी एका व्यक्तीची गोष्ट सांगितली होती. म्हणजे ते अतिशय सज्जन होते आणि त्यांनी स्वामी माधवनाथांना घरी बोलवलं होतं आणि फार छान सगळी चर्चा वगैरे झाली. आणि निघताना त्यांनी असं म्हटलं, बरं का बाळासाहेब, माझ्यासारखा निरहंकारी माणूस तुम्हाला पंचक्रोशीत सुद्धा सापडणार नाही. म्हणजे आपण निरहंकारी आहोत असं मानणं, यामध्ये सुद्धा अहंकार आलाच, आणि ते दुसऱ्याला प्रकट करावं असं वाटतंय म्हणजे तर भरपूरच आला. त्यामुळे ते आपण धरलो तर मग मेनली काय आहे की हायेस्ट स्टेज ऑफ इव्होल्युशन जी आहे ना, ती ईश्वर प्राप्तीची. त्याकडे जाताना आधीच्याच स्टेजला तू का बरं घुटमळत आहेस, असं भगवानांना म्हणायचंय. सुख दुःख समेकृत्वा लाभा लाभो जया जयो, असं म्हटल्यानंतर अरे युद्धाला तयार हो, पण हे सगळं लाभ हानी जी होते कशामधून, जय किंवा पराजय यातून, आणि त्यातून सुख किंवा दुःख मला होतं ते समान करायचं. म्हणजे काय, सुख जिंकलो तरी सुख
आणि हारलो तर दुःख यांना समान मानायचं असं थोडीच मानता येईल मला. असं नाहीये, तर कर्म करण्याच्या अगोदरची ही भूमिका असावी असं भगवानांनी सांगितलेलं आहे. कारण ततो युद्धाय युज्यस्व, मग युद्धाला तयार हो असं म्हटलंय. त्यामुळे ही अशी भूमिका तुझी अंतःकरणाची असू दे की मी माझ्यापरीने 100% देईन आणि त्याच्याने जे रिझल्ट येतील ते स्वीकारायला मी तयार आहे. मला आमचे स्वामी म्हणायचे, ती फ्रेज खूप आवडते. ते म्हणायचे की परिस्थितीचा अशरण स्वीकार. म्हणजे स्वीकार आहे, प्राप्त परिस्थितीचा स्वीकार आहे, पण तिला मी शरण गेलेलो नाही. आय विल ट्राय टू मेक इट बेटर ॲज अँड व्हेन आय कॅन थ्रू माय एफर्ट्स. म्हणजे परिस्थितीचा अशरण स्वीकार हा सुंदर ते ही फ्रेज वापरायचं. आता सुख दुःख समीकृत आहे सांगितल्यानंतर कसं होतं बरं, आपण बघूया की सुख, एखादी गोष्टी झाली, सक्सेसफुल झाली, तर मला त्याचं सुख होणार आहे. त्याच्यातून मला समाधान मिळणार आहे की बाबा झालं बाबा ते. समाधानापर्यंत ठीक आहे. तिथून पुढे हर्ष होईल, तिथून पुढे उन्माद निर्माण होईल आणि मग पुढची प्रगती खुंटेल की काय. तर तेवढा तो उन्माद नको व्हायला. म्हणजे आपल्याला माहितीये की फेडरर वर्सेस नदाल ज्या वेळेला मॅच व्हायची, त्यावेळेला नदाल ज्या वेळेला जिंकायचा, त्यावेळेला त्याची रिॲक्शन कशी बरं असायची? उन्मादाची रिॲक्शन असायची. आणि फेडरर जिंकल्यानंतर एक मॅच्युअर रिॲक्शन नेहमी द्यायचा. त्यामुळे इथे त्यांनी तेवढंच म्हटलेलं की यू बी अवेअर ऑफ की तुला अजून पुढे काय करायचंय. ज्ञानेश्वर महाराज असं म्हणतात की परी आदरिले कर्म दैवे, जरी समाप्ती ते पावे, तरी विशेषे तेथ तोषावे हे नको. म्हणजे तिथेच तू घुटमळत राहिलास असं नको, जर का कर्म सिद्धीला गेले तर. आणि दुसरं देखील सांगत आहेत की निमित्ते कोणी एके, ते सिद्धी न वचता ठाके. म्हणजे ते सिद्धीच नाही गेलं तरी तेथीच अपरितोखे क्षोभावेना, तरी क्षोभ उत्पन्न होऊन देऊ नकोस, शोक करू नकोस. दुःख होणारच आहे, नॅचरल आहे, पण वाढीव दुःख नको, शोक नको की अरे मला मग आता कर्म करण्याची माझी प्रवृत्तीच नष्ट झाली. पुढे आपण ते बघणार आहोत, भगवंत त्यासंबंधी सांगणार आहेत आपल्याला, पण ते तसं होऊन देऊ नकोस असं सांगायचं. आता कर्मयोग मुख्यतः 3ऱ्या अध्यायात आलेला आहे गीतेच्या. 2ऱ्या अध्यायामध्ये सांख्ययोग आणि त्यातून परमतत्वासंबंधीच्या ज्ञानधारणा ह्या भगवंतांना सांगायच्या. म्हणजे आत्मा हा अविचल आहे, सर्वव्यापी आहे, अप्रमेय आहे. या संदर्भात सांख्यांच्या ज्या ज्ञानधारणा आहेत त्या सांगितलेल्या. पण ह्या ज्ञानधारणा हे विचारांनी समजलं तरी ज्या तत्वाबद्दल त्या आहेत, त्या तत्वाची प्राप्ती ज्या योगाने होते तो कर्मयोग, तो ह्या 2ऱ्या अध्यायाच्या मध्ये सांगण्यास भगवंतांनी सुरू केली. तो भाग आज आपण बघणार आहोत थोडाफार. आणि 3ऱ्या अध्यायामध्ये तो विस्तृतपणे अधिक आलेला आहे. म्हणजे कर्मयोग असंच आपण म्हणतो त्याला. 2ऱ्या अध्यायाला सांख्ययोग म्हणतो किंवा सद्बुद्धी योग, आणि 3ऱ्या अध्यायाला कर्मयोग असं. तर आता हा जो सद्बुद्धियोग किंवा बुद्धियोग आहे, तो बुद्धियोग कितीतरी वेळेला गीतेमध्ये हा शब्द येतो की बुद्धियुक्त, म्हणजे बुद्धियोगाचं आचरण करणारा. पण बुद्धियोग म्हणजे काय ते आपण पुढे पाहणार आहोत. पण या बुद्धियोगाचा जो कर्माशी संबंधित जो भाग आहे त्याला कर्मयोग आपण म्हणतो. म्हणजे आपल्या भाषेमध्ये कर्मयोग इज सबसेट ऑफ बुद्धियोग असा. आता ज्ञान ग्रहण जर का आपल्याला करायचं असेल तर त्यासाठी आपल्या अंतःकरणाची पातळी आपल्याला उंचावायला हवी. ते ज्ञान पेलू शकण्याच्यासाठी म्हणून सक्षम आपल्याला करायला हवं की नाही. मग त्यासाठी सत्वशील अंतःकरण लागतं. त्यामुळे सत्वगुण जरी आपल्यामध्ये इन केस रजोगुण किंवा तमोगुण असेल तरी हळूहळू सत्वगुणाकडे आपण वाटचाल करण्याच्यासाठी म्हणून उपासनेद्वारे आपण करत असतो. आणि ते होऊन पुढे सत्वगुण देखील सोडून पुढे कसं जायचं या संदर्भात भगवान सांगणार पुढे. सत्वगुण हा ज्ञानप्रधान असतो, रजोगुण हा कर्मप्रधान असतो, आणि त्यानंतर तमोगुण म्हटलं तर विश्रांती प्रधान असतो. म्हणजे काहीच करावं असं वाटत नाहीये, सुस्ती झालेली आहे, नको कशाला जायचं. किंवा दुसरं म्हणजे की रस्त्यावरती 2 जण जर का भांडणं करत असतील तर ते बघण्यासाठी अगदी चवीने आपण तयार आहे, आतून एकदम आपल्याला आवडतं ते. म्हणजे स्वामी एक फार सुरेख उदाहरण सांगायचे की एक अरुंद ब्रिज होता आणि आपल्याकडे काय तो 1 वे असेल असं काही नाही, 2 वे असू शकतो. तर ते 2 वे असून दोन्ही गाड्या समोरासमोर आल्या.
मागे कोण हटणार? कोणीच मागे हटायला तयार नाही. तर एक असतो, तो वर्तमानपत्र काढतो आणि वाचायला चालू करतो तिथे, की म्हणजे मी हटणारच नाहीये. तुला मागे जायचं तर जा. मी पेपर वाचत बसलोय. असं. म्हणजे तमोगुण कसा असतो याचं उदाहरण सांगतोय. काही वेळानंतर त्याला खिडकीतून अशी त्याच्या खांद्यावरती थाप, तो वाचण्यामध्ये दंग असतो त्यामुळे थाप अशी पडते. त्याच्यानंतर तो एकदम दचकून वरती बघतो, तर तो समोरचा माणूस असतो, तो म्हणतो तुझा झाला की पेपर मला वाचायला दे म्हणून. मी पण मागे नाही हटणार. हे तमोगुण. आता रजोगुणामध्ये काय आहे? रजोगुण हा कर्मप्रधान आहे आणि आपण कर्मयोगाबद्दलच बोलतोय. त्यामुळे तमोगुण सुद्धा हे अनावश्यक आहेत असं नाही. केव्हा तरी हा रजोगुण तमोगुण हा विषय आणि सत्वगुण त्रिगुणांबद्दल इतका सुंदर विषय आहे की ते असं डिटेलमध्ये बघण्यासारखं. पण आता अगदी आपण थोडक्यात बघूया की रजोगुण कर्मप्रधान आहे. तो सात्विकतेकडे जर का जाणारा असेल, म्हणजे सात्विक रजोगुण, समर्थांनी दोन भाग केलेत की एक सात्विक आणि एक शबल. सात्विक रजोगुण आणि शबल रजोगुण. शबल म्हणजे हार्मफुल आणि सात्विक म्हणजे तो चांगला. रजोगुण चांगला असेल तो आपल्याला लागतोच की. एखाद्या एखादं पवित्र काम करतोय आपण, संस्थेचं काम करतोय चांगलं, आपण काही निस्वार्थीपणे करतोय, ते काम करायला आपल्याला लागेल ना रजोगुण. किंवा तमोगुणाची आवश्यकता काय? झोप लागतेच की नाही आपल्याला, झोपेची गरज असते. तर तसं. पण तो शबल कधी होतो? समर्थ म्हणतात की माझे घर माझा संसार, देव कोण आणीला थोर, ऐसा करी जो विचार तो रजोगुण. अरे माझं घर माझा संसार, देव कुठून आणला? मी केलंय. हे असं तो शबल प्रमाणात तो आपल्याला त्रासदायक असतो, म्हणजे आपल्या उद्दिष्टासाठी. तर आता हा कर्मयोग जर का आचरण करायचा आहे, तर त्यासाठी काय काय नेसेसरी गोष्टी आहेत बरं? बऱ्याच गोष्टी नेसेसरी आहेत. त्यातली सर्वात प्रथम म्हणजे व्यवसायात्मिका बुद्धी, असं भगवान सांगतात. तो श्लोक असा आहे, व्यवसायात्मिका बुद्धी एकेह कुरु नंदन, बहुशाखा ह्यनंताश्च, बुद्धयो व्यवसायिना. व्यवसायात्मिका बुद्धी म्हणजे काय? एक निश्चयात्मक बुद्धी. काय गोल आहे, त्या गोल प्रत जाण्यासाठी मला काय काय करावं लागेल, ती अतिशय फोकस्ड बुद्धी म्हणजे व्यवसायात्मिका बुद्धी. एक मार्गी ज्यावेळेला मला एखादं कळलं की हा हे मला प्राप्त करून घ्यायचंय, ईश्वर प्राप्ती हे माझं जर का उद्दिष्ट असेल, तर त्या योगाने मला काय बरोबर करावं लागेल, त्यासाठी म्हणून दृढ निश्चय असलेली बुद्धी म्हणजे व्यवसायात्मिका बुद्धी. आणि त्या उलट दुसरी जी अव्यवसायात्मिका बुद्धी जी आहे, तिला अनंत फाटे फुटलेले असतात. म्हणजे करायची एक गोष्ट आहे, पण प्रलोभनांच्या द्वारे आपण दुसरीकडेच खेचले जातोय. मन एक सांगतंय, बुद्धी वेगळंच सांगते, दोघांमध्ये मारामारी चालू आहे आणि शेवटी आपण कुठेतरी ओढलं जातोय. म्हणजे मला नेहमी ते मी आणि माझा शत्रू पक्ष यामध्ये ते पुलंनी जे सांगितलेलं ते आठवतं की अरे त्या वैद्यांकडे जायचंय ना, मध्ये कोणीतरी येतोय आणि मला घेऊन जातोय फोटो दाखवायला. मध्ये कोणीतरी येतंय आणि अरे माझं घर कसं झालंय ते बघायला घेऊन जातोय. ते वैद्य निघून जातील, काही नाही रे, काही नाही होत, ये. आणि आपण जातोय. तर असं जे आहे तर ते होऊ नये म्हणून व्यवसायात्मिका बुद्धी खूप गरजेची आहे, असं भगवान सांगतात. की ध्येय आणि त्या ध्येयाला संपूर्ण समर्पित असं जीवन. आता ध्येय कसं बरं असावं या संदर्भात संतांनी फार सुरेख सांगितलंय. स्वामी स्वरूपानंद असं म्हणतात की ध्येय असावे सुदूर की जे कधी न हाती यावे, जीवे भावे मात्र तयाच्या प्रकाशात चालावे. अरे साधारण ध्येय काय बाळगतोयस? असं ध्येय बाळग की जे तुला असं वाटेल की अरे या जन्मात तरी मला कधीतरी प्राप्त होणार आहे की नाही, आणि आयुष्यभर तुझं त्यासाठी फोकस्ड प्रयत्न चालू राहतील. म्हणजे इतकं उच्च असावं असं. त्याचा अजून त्यामध्ये खूप डीप अर्थ आहेत की परमात्म तत्व हे ध्येय, तर ते हातात कसं येईल, कारण ते व्हिजिबल गोष्ट नाहीच आहे असं. तर इंद्रियांना जाणवणारी अशी नाही, ती इंद्रियजन्य गोष्ट नसल्यामुळे ते हातात कसं येईल अशा अर्थाने पण आहे. पण ते आपण आता तो विषय नको बघायला. पण ध्येय कसं असावं या संदर्भात त्यांनी सांगितलंय. आणि पुढे असं देखील त्यांनी एका अभंगामध्ये म्हटलेलं आहे की ध्येयासाठी जगू सोसू सुख दुःखे, ध्येयासाठी सुखे वेचू प्राण. ऐहिक जीवनामध्ये सुद्धा
ही खूप महत्वाची गोष्ट आहे, व्यवसायात्मिका बुद्धी असणं. म्हणजे उसेन बोल्ट आपल्याला सर्वांनाच माहितीये की वर्ल्ड फेमस रनर, त्याचं एक प्रसिद्ध वाक्य आहे. त्यांनी असं म्हटलंय की आय ट्रेन्ड माय सेल्फ 4 years फॉर 9 seconds. म्हणजे जी 100 मीटरची रेस असते की नाही, तर ती 10 सेकंद लागत होते, ते 9 सेकंद लागावे म्हणून मी स्वतःला 4 वर्ष ट्रेन केलं. आय ट्रेन माय सेल्फ 4 years फॉर 9 seconds अँड पीपल गिव्ह इट अप वेन दे डोंट सी द रिझल्ट इन 2 months. असं त्याचं प्रसिद्ध वाक्य आहे. अजून एक महान गणिती अँड्र्यू वाईल्स म्हणून, सध्या ते ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटीमध्ये, तर त्यांनी एक 350 पेक्षा जास्ती वर्ष न सुटलेला गणिताचा एक प्रॉब्लेम सोडवला 1994 साली. आणि त्यासाठी म्हणून 7 वर्ष तो माणूस कम्प्लीट आयसोलेशन मध्ये होता. म्हणजे आयसोलेशन मध्ये म्हणजे मॅथमॅटिकल कम्युनिटीच्या आयसोलेशन मध्ये आपण असं म्हणू. आणि लोकांना वाटलं की अरे ह्याची रिसर्च प्रोडक्टिव्हिटी काय संपली, आता काय हे कॉन्ट्रीब्युट नाही करणार म्हणून. पण सत्य वेगळंच होतं. त्यांनी स्वतःला अक्षरशः ह्या ध्येयपूर्तीसाठी झोकून दिलं होतं आणि कदाचित ते प्राप्त होणारही नाही या जन्मामध्ये, त्यालाही मी तयार आहे म्हणाले. पण माझं हे संपूर्ण आयुष्य हे त्यासाठी असेल, व्यवसायात्मिका बुद्धी. इथे गीतेला जे सांगायचे ते ईश्वर प्राप्ती या ध्येयाबद्दल, कारण भगवद्गीता हा साक्षात्कार योग सांगणारा ग्रंथ आहे. म्हणजे अंबुराव महाराज जे भाऊसाहेब महाराज उंदेकरांचे शिष्य आणि पुढे उत्तराधिकारी, त्यांचा दररोज 9 तासांचा नियम असायचा. 9 तास म्हणजे सकाळी 3 तास, दुपारी 3 तास आणि रात्री 3 तास हा नेम. आणि कट्टरतेने नेम हा झालाच पाहिजे असा, कुठेही असो. आपल्याला लगेच त्यांच्यावरून इन्स्पिरेशन येऊन आपल्याला असं वाटतं. आणि आमचे स्वामी असं म्हणायचे, ते 9 तास करतात ना, आम्ही 9.5 तास करणार. मग ते पुढे म्हणायचे की तू 9.5 मिनिटं तरी आधी करून बघ. म्हणजे ही व्यवसायात्मिका बुद्धी जी आहे ती डेव्हलप करण्याचा विषय आणि त्याद्वारे स्वतःला आपण डेव्हलप. संतांच्या या उदाहरणांवरून आपल्याला इन्स्पिरेशन जरूर मिळतं आणि आपण ते जरूर घ्यावं. पण त्या दृष्टीने जेव्हा आपण तो दृढ निश्चय करू त्यावेळेला इतरही गोष्टी आपल्याला खूप सांभाळाव्या लागतात, तर त्याच आपण सांभाळाव्या असं त्यांनी सांगितलं. ज्ञानेश्वरीमध्ये असं म्हटलंय की तैसी दुर्लभ जे सद्बुद्धी जिये परमात्माची अवधी, म्हणजे जिचं डेस्टिनेशन परमात्माच आहे. जैसा गंगेसी उदधी निरंतर, उदधी म्हणजे सागर, गंगेला अंतिम गंतव्य काय, सागराला जाऊन मिळणं. तशी ही दुर्लभ अशी ही बुद्धी आहे की जिचं डेस्टिनेशन आहे ईश्वर. तैसे ईश्वरा वाचूनी काही जिये आणिक लाणी नाही, लाणी म्हणजे अजून काही आश्रयस्थान नाही, ईश्वरच. ते एकची बुद्धी पाही अर्जुना जगी असं त्यांना सांगायचं. आता ही बुद्धी, एखादा म्हणेल की अरे विषय उपभोगांच्या साठी म्हणून माझी सुद्धा व्यवसायात्मिका बुद्धी आहे, पण ती उपयोगाला नाही पडणार, ईश्वर प्राप्तीच्यासाठी अडसर बनेल. मग ती अगदी जे लोक सो कॉल्ड देवाचं आम्ही करतो असं म्हणणारे, जे कर्मकांडात्मक नुसते जे विधी आणि बाकीची कर्म चालू असतात ते त्या बाबतीत जरी असले तरी ते ईश्वर प्राप्तीसाठी अडसरच आहे. भगवंतांना उपासनेच्या बाबतीत तरी निष्कामतेने ते झालं पाहिजे हे अगदी त्यांनी कटाक्षाने सांगितलंय. म्हणजे मी नाम ध्यान उपासना करतोय का, तर मला अमुक अमुक ह्याच्यामध्ये ऍडमिशन मिळावी किंवा माझ्या नोकरीसाठी प्रमोशन मिळावं म्हणून, तर ते भगवंतांना अजिबात अपेक्षित नाही. निदान उपासना कर्म जे आहे ते तरी तुमचं निष्कामतेनेच झालं पाहिजे असं त्यांनी सांगितलेलं आहे. म्हणून त्यांनी पुढे असं म्हटलंय की त्रैगुण्य विषया वेदा निस्त्रैगुण्यो भवार्जुन निर्द्वंद्वो नित्य सत्वस्थो निर्योगक्षेम आत्मवान. म्हणजे काय बरं सांगितलंय की त्रैगुण्य विषया वेदा म्हणजे वेदांमध्ये सुद्धा त्रिगुणांच्या संदर्भातलंच सांगितलेलं आहे. त्रिगुणांनी जो व्यक्त झालेला संसार आहे आणि संसारिक आकर्षण आहे त्याबद्दल वेदांमध्ये सांगितलेलं आहे. वेदांचा जो ज्ञानमय भाग आहे तो उपनिषद,
वेदांत ज्याला आपण म्हणतो असं. पण वेदांमध्ये तेच सांगितलंय. पण तू ते करू नकोस, तू निस्त्रैगुण्य हो, म्हणजे त्या पलीकडे, त्रिगुणांच्या पलीकडे जा, असं भगवानांनी सांगितलं. आणि त्यासाठी म्हणून द्वंद्व कुठल्या बाबतीतलं सोड, तर सकाम कर्मकांड करायचं का निष्काम कर्मयोग करावं. तर ह्यामध्ये तू निसंशयपणे निष्काम कर्मयोगच आचरण कर असं सांगितलंय. नित्य सत्वस्थ हो, म्हणजे नित्य सत्वगुणाचं आचरण कर, कारण तो तुला ज्ञानप्राप्तीकडे घेऊन जाईल. आणि निर्योगक्षेम, म्हणजे योगक्षेमाबद्दल चिंता करत बसू नको. देवाने तुला इथवर आणलंय ना, पुढे देखील तो तुला घेऊनच जाईल असं. त्यामुळे तू आत्मवान हो, असं त्यांना सांगायचंय मुख्य. आता एक मच्छिंद्रनाथांचा फार सुरेख अभंग आहे, तो सांगावासा वाटतो इथे त्रिगुणांच्या संदर्भातला. आपल्या सर्वांनाच तो खूप आवडेल. दुनिया त्यजकर खाक लगाई, जाखर बैठा वनमो, वनामध्ये जाऊन बसला. खेचरी मुद्रा वज्रासन पर, ध्यान धरत हे मन्नो. गोरक्षनाथांना सांगत आहेत हा. असं जर का असेल तर काय, कच्चा बे नहीं गुरु का बच्चा. पुढे म्हटलंय की गुपित होकर प्रगट होय, अचानक नाहीसा होतो मग प्रगट होतो. जावे मथुरा काशी, प्राण निकाले सिद्ध भया है, सत्यलोक का वासी. कुठल्या तरी अमुक वरच्या लोकांमध्ये त्याचा वावर आहे. कच्चा बे नहीं गुरु का बच्चा. कुंडलिनी को खूब चढ़ावे, ब्रह्मरंध्र ले जाए, चलता है पानी के ऊपर, मुख बोले सो होय. जे काय बोलतो ते खरं होतं. कच्चा बे नहीं गुरु का बच्चा. भगवा वस्त्र तन पे डाले, आप बन गए साधू, जिस बाप से पैदा हुए उसको कहते बाबू. म्हणजे भगवा वस्त्र परिधान केलं, आता मी साधू झालो, आता माझा कोणाशी काही संबंध नाही. समोर बाबा दिसले, अरे त्यांचा आणि माझा काही संबंध नाही, कर्तव्य नाही माझी त्यांच्या प्रती. कच्चा बे नहीं गुरु का बच्चा. शास्त्रों में कुछ रहा न बाकी, सारा ज्ञान कमाया, वेद विधि का मार्ग चलकर तन का लकड़ा किया. कच्चा बे नहीं गुरु का बच्चा. तीर्थ कर कर उमर खोई, जोग जुगत में सारी, धन कामीना नजर न लावे, जोग कमाया भारी. उद्दिष्ट काय आहे हे महत्वाचं आहे. तरी कच्चा बे नहीं गुरु का बच्चा. पुढे असं म्हटलंय, कहे मच्छिंदर सुनरे गोरख. गोरक्षनाथांना सांगतायत मच्छिंद्रनाथ, तीनों ऊपर जाना. तीनों ऊपर जाना म्हणजे त्रिगुणांच्या पलीकडे जाणं. तीनों ऊपर जाना, कृपा भई जब सद्गुरु जी की, आप पहचाना. स्वतःच स्वतःला ओळखलंस, मग सच्चा बे वही गुरु का बच्चा. फार सुरेख हा अभंग आहे मच्छिंद्रनाथांचा. आणि स्वामी स्वरूपानंदांनी देखील असं म्हटलेलं आहे की आत्मतृप्त जी ऐसा रीती, म्हणजे इथे सांगितलं ना की आप पहचाना, म्हणजे हे अंतिम प्राप्तव्य आहे. त्यासंबंधी ते असं म्हणतात की आत्मतृप्त जी ऐशा रीती होती निस्त्रैगुण्य, त्रिगुणांच्या पलीकडे, असोत नारी नर अक्षरशः संसारी ती धन्य. म्हणजे ते संसारात राहून सुद्धा अतिशय धन्य लोक. असं संसारात राहून संसारापलीकडलं तत्व जाणून घे, हेच तर सांगायचंय. मागच्या वेळेला म्हणूनच तर आपण बघितलं की आपुली आपुली कर्मे करिता, मोक्ष येतसे सहजची हाता, असं जे नारायण दातारांनी ते गीता या त्यांच्या काव्यामध्ये म्हटलेलं आहे की अरे कर्मांचं हे जे साधन आहे ते मोक्षप्राप्तीचं साधन आहे. मोक्ष म्हणजे काय, तर ज्ञानमय स्थिती. त्या ज्ञानमय स्थितीतून, म्हणजे सदोदित ती ज्ञानमय स्थिती राहणं, ती येते कुठून, तर आत्मानुभूतीतून. तर ही जीवनमुक्ती, आणि ती आपण संसारात राहून कर्म करीत असतानाच प्राप्त होऊ शकते, हे भगवंतांनी आपल्याला त्याचं आश्वासन दिलेलं आहे. किती मोठी गोष्ट आहे. पण त्यासाठी त्याची प्रिन्सिपल्स आपल्याला लक्षात घ्यायला हवी. कर्मयोगाची जी दोन आपण बघितलीच, की कर्मफलाचा आस्वादू आणि कर्तृत्वाचा मधू नसलं पाहिजे. पुढे कर्म कसं करू नकोस हे सांगताना ते म्हणतात, जो की श्लोक आपल्याला सर्वांनाच माहितीये, कर्मण्येवाधिकार असते मा फलेषु कदाचन, मा कर्मफल हेतुर्भू माते संगोष्त्व कर्मणी. ह्यामध्ये ना 4 गोष्टी सांगितलेल्या आहेत. प्रत्येक चरण एक एक गोष्ट सांगतो. कर्मण्येवाधिकार असते, कर्म करण्यावर तुझा अधिकार आहे, कर्म करण्याचा तुला हक्क आहे.
मा फलेषु कदाचन, कर्म फलांवर तुझा अधिकार नाही, कधीच नाही. मा कर्मफल हेतुर्भू, तू कर्मफलाचा हेतू स्वरूप होऊ नकोस. आणि माते संगोस्त्व अकर्मणी, म्हणजे कर्म न करण्याची तुझी प्रवृत्ती नको असू दे. आता हे आपण डिटेलमध्ये बघूया, पण सर्वप्रथम कर्म करण्याचा तुला अधिकार आहे. याच्यामध्ये कर्म अमुक एक, आपण जसं बघितलं तसं नुसतं बसलोय तरी सुद्धा श्वास घेतोय, कर्म होतच आहे. तसं नाही, कर्म तुला तुझं जे आपल्या लाईफमध्ये डे टू डे प्रोफेशनल आपलं जे काही प्रोफेशन असेल त्या रिलेटेड कर्म, तर ते कुठलं असावं, माझ्या आवडीनिवडी ज्या आहेत, माझी प्रकृती जशी बनलेली आहे त्याप्रमाणे हे प्रत्येकाचं वेगळं असू शकतं. तर ते कर्म कुठलं, त्याचे एम्स अँड ऑब्जेक्टिव्ह काय, कशा रीतीने आपल्याला त्या कर्म अमुक एक फळ देईल, हे ऑब्जेक्टिव्ह आपला असायलाच पाहिजे सेट, की नाही? की अरे मला जर का अमुक एका परीक्षेमधून जर का एक्झाम क्लिअर करून पुढची ऍडमिशन मिळायची असेल तर अमुक एक पर्सेंटेजच्या वरती मला जायलाच पाहिजे. म्हणजे त्या पर्सेंटेज मिळवण्यासाठी तरी मला काय करावं लागेल, हे कर्मफल त्याचं जे आहे त्याबद्दल विचार सुरुवातीला तर करावाच लागेल मला. तर ते तुला ठरवण्याचा हक्क आहे. दुसरं त्यांनी असं सांगितलेलं आहे की कर्म करता करता ते इतक्या सहजतेने होईल की उत्कृष्ट ते कर्म होऊ लागेल आणि त्या योगे तुला कर्मावरती तुझा अधिकार प्राप्त होईल आणि तो तुझा अधिकार आहे तुला, असं सुद्धा त्यांना सांगायचं. म्हणजे दोन गोष्टी आहेत, कर्म करण्याचा हक्क आणि कर्मावरती अधिकार मिळवणं उत्कृष्ट कर्म करून, असं. तर आता इथे सुद्धा म्हणजे काही उदाहरणं फार सुरेख आहेत. एक गोष्ट जी जर्मनी संबंधित आहे ती मला विशेषतः सांगायची वाटते, जरी ती प्रत्यक्षात नाही घडली, कारण मॅक्स प्लँकला ती ऍट्रिब्यूट केली जाते, कधी कधी आईन्स्टाईनला सुद्धा ती ऍट्रिब्यूट केली जाते, पण ती वस्तुतः तशी नव्हती घडली, पण फार इन्स्पायरिंग आहे. त्यामुळे ती सांगतो की मॅक्स प्लँक इतके फेमस जर्मन फिजिसिस्ट होते, त्यांची जागोजागी युरोपमध्ये सारखे त्यांचे टॉक्स ठेवलेले असायचे आणि ते ट्रॅव्हल करायचे. त्यांचा जो ड्रायव्हर असायचा तो नेहमी त्यांना इकडे तिकडे घेऊन जायचा आणि सारखं ते काय बोलणार आहे तो तिथे त्यांच्याबरोबर असायचा, कारण तिथूनच त्यांना दुसरीकडे घेऊन जायचं. तो त्या ड्रायव्हरला देखील सगळं पाठ होऊन गेलेलं होतं आणि काही झालं तर तो ड्रायव्हर, आता तुम्ही काय बोलणार आहात मला सुद्धा माहितीये. तर एकदा तो असं त्यांना म्हणतो की तुम्ही आता इथे जाताय, परत तुम्ही त्याच्यावरतीच बोलणार आहात, मलाही ते माहितीये. तर मॅक्स प्लँक त्याला असं म्हणतात की मग आपण असं का नाही करायचं, लेट अस एक्सचेंज अवर रोल्स. तू माझ्या जागी जाऊन लेक्चर दे आणि मी इथे थांबतो किंवा मी मागे ऑडियन्स मध्ये जाऊन बसतो, तू जसा बसतोस तसा. तर मग तसं करतात. आता हा टॉक ह्याने इतक्या वेळेला ते ऐकलंय, शेकडो वेळेला, त्याला ते सगळंच माहितीये. तो सगळं अगदी अस्खलित जसं सांगायचे मॅक्स प्लँक स्वतः, तसं तो सांगतो. लोकांना फार आवडतं. लोकांनी हे बघितलं नसतं, हे प्री इंटरनेट डेज आहेत, त्यामुळे अमुक एक माणूस येणारे, त्याच्या आधी त्याचा फोटो, त्याची सगळी इन्फॉर्मेशन वगैरे असं काही अवेलेबल नव्हतं, किंवा नवीन ठिकाणी गेल्यानंतर लोकांना माहिती नसेल, असं सुद्धा होऊ शकतं. तर त्याला ते माहिती नव्हतं, म्हणून लोकांना माहिती नव्हतं, त्यामुळे लोकांना ते खूप आवडलं. आता त्याच्यानंतर क्वेश्चन आन्सर सेशन झालं, काय होईल? तर तो माणूस पण तसा कसलेला होता. तर त्याला ज्या वेळेला लोकांनी काही प्रश्न विचारले, त्यातला एक प्रश्न खूप अवघड होता. आता काय करायचं, प्रसंगावधान बघा कसं. त्यांनी असं सांगितलं की हा प्रश्न तर इतका सोपा आहे की माझा ड्रायव्हर सुद्धा त्याचं उत्तर देईल. पण आता बघा, अधिकार हा खूप इम्पॉर्टंट आहे कर्मावरचा. आपण ते सोंग काही प्रमाणात आणू शकतो, पण तो अधिकार ते कर्म करण्यातून वर्षानुवर्ष ते कर्म करता करता ते उत्कृष्ट होऊ लागतं. जसं गुरुदेवांनी म्हटलेलं आहे की एक्सलन्स इज द मार्क ऑफ स्पिरिच्युअलिटी. स्पिरिच्युअल एखादी व्यक्ती आहे, कशी करेल की ती कुठलंही काम कसं करते त्याच्यावरून एक्सलंटली करायला हवी. फेडररनी सुद्धा एके ठिकाणी म्हटलं होतं की
फेडरर इतके सुरेख त्यांचे सर्व्ह असायचे की लोक म्हणायची की इट इज एफर्टलेस, इट लुक्स एफर्टलेस. पण ते एफर्टलेस त्यांनी सांगितलं इज अ मिथ. त्याच्या मागे किती तासांची मेहनत आहे हे दिसत नाही. तर त्यामुळे एक फार सुंदर वाक्य मला माझ्या वाचनात आलं. आमच्या इथे कॅम्पसमध्येच आहे की गुड प्लेयर्स प्ले अंटिल दे गेट इट राईट. गुड प्लेयर्स प्ले अंटिल दे गेट इट राईट. ग्रेट प्लेयर्स प्ले अंटिल दे कांट गेट इट रॉंग. त्यामुळे माझ्या परीने मी 100% अशी तयारी करीन की कधी चुकणारच नाही. असं असून पुढचा चरण असा सांगतो की कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन. रिझल्ट माइट बी डिफरंट. तुझ्या परीने तू 100% दिलेस म्हणजे यू आर डन विथ इट. ते यू हॅव गिव्हन युअर 100%. त्यामुळे ते तुझ्याकडून पूर्ण झालंच काम. आता ते परिपूर्ण जर का करायचं असेल तर ईश्वराला अर्पण कर, एवढं फक्त सांगायचंय. मग ते पूर्णाचं परिपूर्ण असं होईल असं ते सांगतात. पण रिझल्ट कॅन बी एनिथिंग. त्या दिवशी तापच आला आणि खेळूच शकलो नाही असंही होऊ शकतं, किंवा जाऊच शकलो नाही. यू नेव्हर नो असं भगवंत सांगत आहे. त्यामुळे हे प्रॅक्टिकल आहे आणि कुठलंही उगाच सांगितलेलं असं नाहीये. तरी आपल्याला हे खूप छान वाटतं की गीता हे युनिव्हर्सल प्रिन्सिपल्स जे आहेत ते सांगतात आणि इट शुड बी ऍप्लिकेबल टू एव्हरीवन ऍट ऑल प्लेसेस इन ऑल स्टेजेस. त्यामुळे कर्मावरती तुझा अधिकार आहे पण फळावरती नाही हे म्हणणं हे नॉन सायंटिफिक नसून उलट सायंटिफिक आहे. कारण बरेचसे अननोन फॅक्टर्स असू शकतात. ते कर्म तू केल्यानंतरही न होण्याच्या साठी म्हणून कार्य करणारे. जसं गीतेमध्येच हे 18व्या अध्यायामध्ये सांगितलेलं आहे की अधिष्ठानम तथा कर्ता करणंच पृथक विधम विविधाश्च पृथक चेष्टा दैवम चैवात्र पंचमम. म्हणजे काय तर एखादं कर्म होण्याच्यासाठी म्हणून व्हॉट आर द नेसेसरी थिंग्स असं सांगितलंय. अधिष्ठान त्या कर्माला सुयोग्य अधिष्ठान असलं पाहिजे, म्हणजे फर्म फाउंडेशन असलं पाहिजे. एक तर ते चांगलं कर्म असलं पाहिजे. नाही तर मग कोणीतरी म्हणेल की मी चोरी करतो, त्या चोरी करण्याच्यासाठी म्हणून सुद्धा माझं मस्त नेटवर्क आहे, ते अधिष्ठान चांगलं आहे असं नाही. सत्कर्मांच्याच बाबतीत चाललंय, कारण दिशा ईश्वराकडे आपण बघतोय. तर ते कर्म होण्याच्यासाठी सगळ्यात पहिले म्हणजे त्याला फर्म फाउंडेशन पाहिजे त्या कामासाठी. कर्ता उत्साही असला पाहिजे. अधिष्ठानम तथा कर्ता करण म्हणजे काय साधनं. कर्म करण्याच्या साठीची ती साधनं जी आहेत ती चांगली पाहिजे. म्हणजे स्वामी दरवेळेला सांगायचे की तो खिळा छोटासा आहे, तो आपल्याला खिळा बसवायचा आहे. मग चमचाच घे, चमचाची मागची बाजू घे आणि ते बसवायचा प्रयत्न कर. कितीतरी वेळा ते जातच नाही का? सक्सेसफुल होत का नाहीये? कारण साधनं बरोबर नाहीये. जे साधन तो बारीकसा खिळा बसवण्याच्यासाठी म्हणून हवी ती नाहीये. अधिष्ठानम तथा कर्ता करणंच पृथक विधम विविधाश्च पृथक चेष्टा. चेष्टा म्हणजे क्रिया, विविध क्रिया. म्हणजे आता कर्माला फर्म फाउंडेशन आहे, कर्ता बरोबर आहे, सुयोग्य ज्ञान असलेला उत्साही कर्ता आहे, त्याच्याकडे बरोबर साधनं आहेत, पण कर्मच केलं. जसं अर्जुन, क्रियाच झाली नाही कर्म करण्याची, तर मग ते कसं बरं कर्म होईल? असं असून ह्या 4 गोष्टी झाल्यानंतर दैवम चैवात्र पंचमम, म्हणजे 5वी गोष्ट जी आहे ती अननोन फॅक्टर आहे, तिला दैव असं म्हटलंय. जिला संत ईश्वराची इच्छा असं म्हणतात. म्हणजे तुझं सगळं करून झाल्यानंतर सगळं, आधीच कोणीतरी म्हणत असेल अरे माझं झालं नाही, अरे पण यू डिड नॉट गिव्ह युअर 100% म्हणून ते झालं नाही. त्यामुळे यू आर नॉट एलिजिबल टू से दॅट. पण एखाद्याने पूर्ण 100% करून मग काही वेगळा जर का रिझल्ट आला तर त्यासाठीच तर आपल्याला तयार करतायत. देन बी प्रिपेअर्ड फॉर द वर्स्ट. म्हणजे तुझ्याकडून झालेलं आहे, त्यामुळे आता तुला जे काही सुख दुःख लाभ हानी जे काही होतील त्याला तू ते ईश्वराचा प्रसाद म्हणून मान. अशी अंतःकरणाची भूमिका कर्म करण्याच्या पूर्वी तयार करणं. त्याच्यानंतर ज्या वेळेला एखादी गोष्ट सिद्धीला जाईल त्यावेळेला आनंद होईल,
नाही सिद्धीला गेली तर आपल्याला दुःख होईल, हे नॅचरल आहे. पण मग ते त्यामध्ये सुद्धा चित्त स्थिर राहण्याची आपली कुवत निर्माण करणं, यासाठी गीता आपल्याला शिकवते आहे कर्मयोग. कारण असं झालं की इतके मी प्रयत्न केले होते, नाही झालं, आता मी पुढचं करणारच नाही. तेच तर पुढचं हे सांगतायत की कर्म न करण्याच्या प्रवृत्तीकडे तुझा संग नको असू देत, 4थ्या चरणामध्ये. पण 3ऱ्या चरणामध्ये म्हटलेलं आहे की कर्मफलाचा हेतू स्वरूप तू होऊ नकोस. म्हणजे काय? तर आपण मगाशी बघितलं की आपल्याला ऑब्जेक्टिव्ह ठरवायलाच पाहिजे की एम काय आहे, गोल काय आहे माझ्या कर्माचा. मग कर्मफल त्याचा हेतू स्वरूप न होणं म्हणजे काय? कॉन्ट्राडिक्टरी वाटतं आपल्याला. आता चिन्मयानंदांचं म्हणजे हे सगळे जे संत होऊन गेले, ते इतके सायंटिफिक होते, हे आपल्याला त्यांच्या उदाहरणांवरून दिसून येईल. चिन्मयानंदांचा एक ईशावास्य उपनिषदांवरती डिस्कोर्स आहे. तर ते त्यामध्ये त्यांनी असं सांगितलंय की जसे आजकालचे सायंटिस्ट एक्सटर्नल नेचरच्या बाबतीत म्हणजे प्रकृतीचं ज्ञान करून घेण्याच्यासाठी म्हणून तितकेच म्हणजे दे आर एम्ड ॲट फाइंडिंग ट्रुथ. अमुक एक म्हणतो म्हणून ट्रुथ असं नाही. किंवा जसं कृष्णमूर्ती म्हणायचे की ट्रुथ इज नॉट डिपेंडंट ऑन मेजॉरिटी. कोणती मेजॉरिटी सांगते म्हणून ही गोष्ट सत्य आहे असं नाही. तर सत्य काय आहे हे कळून येणं, ह्याकडे सत्य काय आहे हे फाइंड आउट करणं, ह्याकडे त्यांचा जसा कल असतो तसाच पूर्वीचे जे ऋषीमुनी आहेत ते इंटरनल नेचरवरती फोकस करायचे. तर त्यासाठी त्यांनी फार एक सुरेख उदाहरण दिलेलं आहे. ते म्हणतात की एखादा केमिस्ट आहे आणि त्याला मिठाचं केमिकल कॉम्पोजिशन जे काय आहे ते त्याच्याबद्दल स्टडी करायचं आहे. तर टेस्ट ट्यूब मध्ये मीठ टाकलेलं आहे, त्याच्यानंतर त्याला हीट करायचंय. आता त्याला त्या मिठाबद्दल ममत्व जर का निर्माण झालं की यार म्हणजे आपण कसं बरं आता ते मी जाळणार नाही, कसं बरं ते करू, तर तुला सोडियम क्लोराईड असं त्याचं केमिकल कॉम्पोजिशन आहे त्या संबंधीचं ज्ञान होणारच नाही. तसं म्हणाले की पूर्वीच्या ऋषीमुनींना हे जीवन काय आहे हे समजून घ्यायचं होतं. जसं विवेकानंदांनी म्हटलं ना की आय वॉन्ट टू नो व्हॉट इज लाईफ, नॉट ओनली द मॅनिफेस्टेशन ऑफ लाईफ बट द लाईफ इटसेल्फ. तर लाईफ हा जर का माझा ऑब्जेक्ट ऑफ स्टडी असेल आणि ते मला अत्यंत ट्रुथफुली समजून घ्यायचं असेल तर त्याच्याकडे मला ममत्वाने बघत जोपर्यंत मी असेन तोपर्यंत मला तितकं ते 100% कळणार नाही. म्हणून ममत्व न धरता मला त्या लाईफकडे, त्या लाईफच्या प्रिन्सिपल्सकडे बघायला पाहिजे. हे इतकं अमेझिंग आहे. म्हणजे इतके असं कोणीतरी विचार करणं की ज्याचा स्टडी मला करायचा आहे ते माझंच जीवन, माझंच अस्तित्व, मग त्याकडे मी त्रयस्थपणे अभ्यासाच्या दृष्टीने म्हणतो. माझं जीवन जर का मला अभ्यासायचं असेल तर त्याच्याकडे मला मी अमुक अमुक आणि त्या सगळ्या बाकीच्या ज्या गोष्टी ज्याच्याने ते ज्ञान झाकलं जाणार आहे असं करून चालणार नाही. मला त्याच्याकडे विदाऊट एनी डिटॅचमेंट, म्हणून तर त्याच प्रती तू संग ठेवू नकोस असं भगवान सांगतात. अनासक्त राहून कर्माचरण कर असं त्यांना सांगायचंच आहे. ते ह्यासाठी म्हणूनच सांगायचंय. तर आता रिझल्ट ओरिएंटेड आपण राहायलाच पाहिजे. कर्मफलाचा हेतू स्वरूप होऊन न राहणं असं जे त्यांनी सांगितलं. तर मग ते त्याचा अर्थ कसा बरं लावायचा? तर त्यांनी असं म्हटलं की कर्म करण्यापूर्वी म्हणजे आता बघा हा एखादा सायंटिस्ट आहे त्यांनी असा विचार केला की मी अमुक अमुक हे असं असं जर का मी करत गेलो तर मला अमुक अमुक रिझल्ट मिळणार आहे. त्यामुळे रिझल्ट ओरिएंटेड त्याला राहायलाच हवं. पण कर्म करीत असताना जर का मी असा विचार करीन की याने ना माझं नाव, सन्मान माझा जो होणार आहे ना त्याच्याने मी त्या दुसऱ्यांना दाखवूनच देईन. मागच्या वेळेला मला सेकंडरी पोझिशन मिळाली होती की काय, आता मी दाखवून देईन. तर हे जे ते तुझी कर्म करण्याची जी तन्मयता आहे ती हरवून जाईल त्याच्यातून. तसं तू करू नकोस असं त्यांना सांगायचं. म्हणजे कर्म करताना कामनात्मक गोष्टी मनामध्ये आणू नकोस, त्याच्याने यू विल नॉट बी एबल टू गिव्ह युअर 100% असं सांगायचं. तर म्हणजे कर्मफलाचा हेतू स्वरूप न होणं. आणि चौथं जे आहे ना, आता आपण शेवटाकडे चाललेलो म्हणजे या श्लोकानेच आपण 5 मिनिटांमध्ये संपूया.
की शेवटी ते असं म्हणतात की माते संगोस्त्व कर्मणी, म्हणजे कर्म न करण्याच्या प्रवृत्तीशी तुझा संग नको असू देत. म्हणजे आपल्याला जर का असं वाटलं ना की अरे कर्म, जर का ह्या श्लोकाचा बरोबर अर्थ लावला नाही तर मग मिसकन्सेप्शन कसं होतं बघा, की कर्मावरती तुझा अधिकार आहे पण कर्मफलावरती नाही. म्हणजे काय, मग निरुद्देश कर्म करायचं, मग मी करतच नाही, असं तर सांगायचंच नाहीये भगवानांना. भगवानांना एवढंच म्हणायचंय की कर्म न करण्याच्या प्रवृत्तीकडे तुझा संग नको असू देत, कारण त्याच्याने परत तुझं जे मार्गक्रमण आहे, तुझा जो उद्देश आहे, म्हणजे लाईफमध्ये 2 गोल्स असतात. एक शॉर्ट टर्म गोल, एक लाँग टर्म गोल. शॉर्ट टर्म गोल म्हणजे आपलं जे प्रोफेशनल करिअर, आपण जे काही करतो आहोत ते चांगलंच असावं आणि चांगलं असलंच पाहिजे. समर्थांनी सुद्धा सांगितलंय ना, की जर का संसार नाही नीट झाला तर परमार्थ केव्हा नीट होईल. तर ते चांगलंच असू दे, पण लाँग टर्म गोल जे आहे ते ईश्वर प्राप्तीचं, त्याकडे जायचंय. तर तू ते न करून, कर्म न करून यू आर हॅम्परिंग दॅट गोल ऑफ युअरसेल्फ असं. तर त्यासंबंधी एक फार सुरेख गोंदवलेकर महाराजांच्या जीवनातलं एक उदाहरण सांगावंसं वाटतं, की एक डॉक्टर गोंदवलेकर महाराजांकडे येतात आणि त्यांनी जवळच एक ग्रामीण भागामध्ये त्यांचा दवाखाना उघडलेला असतो आणि तो थोड्याच काळात इतका प्रसिद्ध होतो की कितीतरी लोक यायला लागतात त्यांच्याकडे, पेशंट्स. आणि त्याने नाम घ्यायला म्हणून कमी वेळ त्यांना मिळू लागतो. आता महाराजांनी सांगितलं नाम घ्यायचं, ते नाम घ्यायला कमी वेळ मिळतो म्हणून ते महाराजांकडे येताना आणि म्हणतात की मी असं ठरवलंय की आता नवीन रोगी घ्यायचे नाहीत म्हणून. तर महाराज म्हणतात की अरे हे तर व्यवहाराला धरून होणार नाही, असं करणं हे व्यवहाराला धरून होणार नाही. कारण नवीन रोगी घ्यायचे नाहीत म्हटल्यानंतर तू काय विचार करशील, की आता जे जुने रोगी आहेत तेच येऊ देत, म्हणजे मग ते बरेच होऊ नये, असं कधी थोड्या वेळानंतर तुझ्या मनामध्ये येत राहील विचार. मग काही ना काहीतरी करून त्यांना येत राहण्याच्यासाठी म्हणून तू काहीतरी क्लुप्त्या लढवशील. आणि त्यांनी सांगितलं की कुठलं आपण स्वतः रोग्याला बरं करतो किंवा रोग बरा करतो. खरं म्हणजे त्यांनी असं म्हटलंय की आपण रोग्याला बरा करतो असं मनात ठेवू नकोस, रोग बरा करत असतो असं मनात ठेव. असं जर का तू केलंस तर तुझा मर्यादेत राहील जो दवाखाना आहे. कारण रोग्याला आपण बरं करतो, मग रोग्याच्या संदर्भातलं सगळं काही आलं, मग त्याला परत बोलवा वगैरे आलं नाही. रोग बरा करायचा आहे, अमुक एक औषध, ईश्वराचं नाम घेऊन ते औषध त्यांना द्या. म्हणजे सगळ्या बाबतीत महाराजांनी इतकं सुंदर शिकवलंय की त्याला औषध देताना सुद्धा नाम घेऊन मनातल्या मनात त्याला ते औषध द्या. रोग बरा करण्याकडे तुमचा कल असू देत, रोग्याला बरं करण्याकडे तुमचा कल नको असू देत. आणि हे करण्यामुळे कर्म केल्याचं सुद्धा समाधान तुम्हाला मिळेल. म्हणजे तो जे म्हणत होता ना की आता मी हे करणार नाही, की नवीन रोगी घेणार नाही, म्हणजे माते संगोस्त्व कर्मणी, म्हणजे कर्म न करण्याकडे ती प्रवृत्ती होत होती, तर तसं करू नकोस. उलट असं कर की औषध देतानाच नाम घे, त्यातूनच तुला नामसाधना सुद्धा तुझी होईल, कर्म केल्याचं सुद्धा समाधान मिळेल. असा हा जो श्लोक आहे कर्मण्येवाधिकार असते, आपल्याला खूप माहिती आहे, हा आपण ऐकलेलं आहे, पण ह्याच्यामधले जे ब्युटिफुल ऍस्पेक्ट्स आहेत वेगवेगळे, ते फार छान बघण्यासारखे आहेत. आज आपण इथेच थांबूया, कारण कर्म करू नकोस कसं हे भगवानांनी ह्या श्लोकामध्ये सांगितलंय. त्याच्या पुढच्या श्लोकामध्ये कर्म कसं कर हे सांगितलेलं आहे. ते स्वतंत्रपणेच बघायला आपण पाहिजे. पण हा जो भाग आहे कर्मयोगाचा, तो आपल्या दैनंदिन जीवनाशी अतिशय निगडीत असल्यामुळे बघण्यात पण एक मजा असते. आणि गीता किती सखोलतेने त्याचं वर्णन करते. म्हणजे कितीतरी वेळा आपल्याला असं वाटतं, अरे काय सारखं सारखं सांगतायत हे, अमुक हे कर्म करा वगैरे, करतोच आहोत की आम्ही नेहमी. असं नाही, उत्कृष्ट आपण करत आहोत ही चांगलीच गोष्ट आहे. जसं मगाशी बघितलं तसं की एलिजिबिलिटी तुझी आहे. पण मग तुझी जर का एलिजिबिलिटी आहे, सपोज आपल्या हातात तिकीट असेल आणि अमुक एका डेस्टिनेशनला आपल्याला जायचंय. मला वाटतं हे पांडुरंग शास्त्री आठवल्यांचं उदाहरण आहे. की अमुक एक डेस्टिनेशनच्या साठीचं तुझं तिकीट आहे, तुझ्या हातात ते तिकीट आहे, मग गाडीत बस की.
गाडीच नाही बसलास तर काय उपयोग आहे त्या तिकिटाचा. तसं यू आर एलिजिबल फॉर दिस गोल, ईश्वर प्राप्तीचा. मग तुझ्याकडे हातात तिकीट आहे, म्हणजे तुला उत्कृष्ट कर्म करण्याची तुझ्याकडे लकब आहे, मग तू ते करत का नाहीयेस? म्हणजे तू गाडीत का नाही बसत आहेस? गाडीत बसलास की आपोआप तुझा मार्ग होणारच, मार्गक्रमण होणार आहे. तसं आपण जसं भगवानांना अपेक्षित आहे तसं मार्गक्रमण या कर्मयोगाच्या प्रिन्सिपल्सच्या आधारे करण्याचा प्रयत्न करावा. म्हणजे ही सोपी नाहीये आपल्याला, पण अशक्य पण नाहीये, कारण आपल्याला संतांनी हा जगून दाखवलेला आहे. कर्मयोग त्यांनी त्यांच्या प्रत्येक कर्मातून जगून दाखवलेला आहे. त्यामुळे आपण त्यांनी जसे ते ज्या पद्धतीने गेले त्या पद्धतीने आपण त्यांच्याकडून मोटिवेशन घेऊन आपण तसं करायचा प्रयत्न करूया. स्वरूपानंद स्वामींनी असं म्हटलेलं आहे की सदैव मार्गी चालत असता मजला देतो हात, उठता बसता उभा पाठीशी त्रैलोक्याचा नाथ. आपण जर का मार्गावरून चालत असू आणि सदैव चालत असू, म्हणजे मध्येच थांबून गेलो आता नाही माझा गोल बदलला असं नाही, तर आपण सदैव आणि मार्गावरती जर का चालत असू तर ईश्वर आपल्याला मदत करणारच आहे. तसं आपण आपल्या परीने 100% देऊ. नंतर देखे जेतुलाले कर्म निपजे तेतुले आदिपुरुषी अर्पिजे, म्हणजे ते परिपूर्ण होईल. असं तरी परिपूर्ण सहजे जाहले जाणं, असं जे ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलेलं आहे त्याप्रमाणे ईश्वराला आपण उत्कृष्ट केलेल्या कर्माचं जे फूल आहे, फळाचा विचार न करता फूल, हे आपण भगवानांना अर्पण केलं की आपल्या परीने झालं 100%. असं जे सांगितलेलं आहे तसं करण्याचा आपण हळूहळू प्रयत्न करायला पाहिजे, हेच गीतेचं सांगणं आहे. एवढं बोलून मी हा जो स्वाध्याय आहे तो भगवंतांच्या चरणी अर्पण करतो. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जय, जगद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु श्री तुकाराम महाराज की जय, सर्व संतन की जय. जय जय रघुवीर समर्थ. नमितो योगी थोर विरागी, तत्वज्ञानी संत, तो सत्कविवर परात्पर गुरु, ज्ञानदेव भगवंत. हरिओम. धन्यवाद. रविवार सकाळ आमची शुभ झाली. खूप सुंदर, नेहमीप्रमाणेच एकदम प्रॅक्टिकल एक्झाम्पल्स आणि सोपी भाषा, ओजस्वी वाणी. खूप धन्यवाद. आपला नेक्स्ट सेशन प्लॅन्ड आहे 11 ऑक्टोबर साठी. तर तेव्हा त्याच्या आधी अतुल मी बोलेन तुझ्याशी. हाच विषय घ्यायचा आहे आपल्याला पुढे, ऑब्व्हियसली कंटिन्यू करायचं भाग 3. तर तुझ्याशी बोलून मग फ्लायर वगैरे रेडी करून 1 महिना पूर्वी वगैरे आय विल गेट इन टच विथ यू. तर कोणाला काही प्रश्न आहेत का आता? अतुल आहेच तर विचारायला किंवा नसतील काही ऑफलाईन काही विचारायचं असेल तर मला तुम्ही पिंग करू शकता. अध्यात्मवादी ग्रुप मधले जे मेंबर्स आहेत त्यांच्यासाठी, पण जे बाकीचे मेंबर्स आहेत ते मे बी अतुल दीक्षितांना पर्सनली ओळखत असतील. पण अध्यात्मवादी ग्रुपवाल्यांना काही प्रश्न असतील तर मला तुम्ही लिहून पाठवू शकता आणि मग आय कॅन डायरेक्ट इट टू अतुलजी. ठीक आहे. खूप खूप धन्यवाद सगळ्यांचे आणि भेटू परत पुढच्या सेशनला ऑक्टोबरमध्ये. थँक्यू अतुल. थँक्यू.